मित्रांनो, लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आता काव्यसुद्धा बाहेर आलेली असते, त्यामुळे सर्वजण खुश असतात. वसूचा मात्र चेहरा पडलेला असतो. तेव्हा पार्थ नंदिनीला म्हणतो की या पार्टीचं नियोजन हे तुम्हीच केलं होतं, त्यामुळे तुम्ही आता पहिल्यांदा केक कट करा, असं तो जीवाला देखील म्हणतो. तेव्हा जीवा आणि नंदिनी एकमेकांकडे पाहतात. त्यानंतर केक कट करण्यासाठी नंदिनी सुरी हातात घेते. त्यावेळी आता जीवासुद्धा तिच्या हाताला हात लावतो आणि तिचा हात अगदी घट्टच पकडवून ठेवतो. ते पाहून आता सर्वांनाच आनंद होतो. मग जीवा सारखाच काव्याकडे पाहत असतो. काव्याची नजरसुद्धा जीवाच्या त्या हातावर पडते, कारण त्याने नंदिनीच्या हाताला हात लावलेला असतो. त्यामुळे काव्याला धक्काच बसतो. तर नंदिनी खूपच खुश होते आणि जीवाकडे पाहते. काव्या आपली नजर दुसरीकडे वळवते, कारण तिला ते पाहवत नसतं की जीवाने ताईचा हात असा एवढा घट्ट पकडलाय. मग जीवा तरीही मुद्दामच तिच्याकडे पाहत राहतो. काही वेळानंतर विक्रम म्हणतो, अरे चला कापा, केक कट करा पटकन. मग आता ते दोघेही केक कट करतात. तर काव्या पुन्हा रागातच जीवाकडे पाहते. त्यानंतर केक कट करत आता एक तो बाईट हातात घेतो आणि पुन्हा एकदा काव्याकडे पाहतो. तर बिचारीच्या डोळ्यातून आता पाणी येतं. जीवाने केक भरवणं हा फक्त माझा हक्क आहे आणि तो माझ्या ताईला केक भरवतोय, हे पाहून आता काव्याच्या डोळ्यात पाणी येतं. परंतु जीवाला त्याचं काहीच वाटत नसतं. तर जीवाच्या हातून नंदिनी आता प्रेमानेच केक खाते. मग नंदिनी सुद्धा आता केक हातात घेते आणि जीवाला भरवते. तरीही जीवाची नजर फक्त आणि फक्त काव्यावर असते, कारण काव्य बिचारीचा चेहरा पडलेला असतो. पण जीवाला त्याचं काहीच वाटत नसतं. त्यानंतर जीवा जाऊन आता काव्याच्या समोरच उभा राहतो. चाकू हातात घेत आता पार्थ हा काव्याकडे हळूच पाहतो. मग काव्यासुद्धा त्याच्याकडे पाहते. तर जीवाची नजर फक्त दोघांवर असते. त्यानंतर आता पार्थ हा तिला खुणावतो. काव्यासुद्धा पार्थच्या हाताला हात लावते. ते पाहून आता जीवाचा जळफळाट होत असतो. परंतु आता काव्याचाही नाईलाज असतो. मग ते दोघेही एकत्र मिळून केक कट करतात. तर सर्वजण पुन्हा एकदा त्या दोघांनाही मंथ ॲनिव्हर्सरीच्या शुभेच्छा देतात आणि जोरातच टाळ्या वाजवतात. घरातील सर्वजण आता खूपच खुश असतात. तर जीवाला खूप राग आलेला असतो. तर काव्या केकचा एक छोटासा बाईट हातात घेते, पण तिची अजिबातच इच्छा नसते की पार्थला केक भरवावं म्हणून. तेव्हा सर्वजण तिला फोर्स करत असतात. तर जीवा रागातच काव्याकडे अजूनही पाहत असतो. त्यानंतर आता पार्थ हा हसतच काव्याकडे पाहतो. तो खूपच एक्साइट असतो. त्याला असं वाटत असतं की कधी एकदा काव्या मला केक भरवेल. त्यासाठी तो अगदी तयारच असतो आणि तिच्याकडे सतत पाहत राहतो. तेव्हा जीवा आता म्हणतो, अरे चला एकमेकांना चांगले हसत हसत केक भरवा बरं. ऐकून आता काव्याला धक्का बसतो. ती रागातच जीवाकडे पाहते. मग त्यानंतर जीवा म्हणतो, मी एक काम करतो ना, तुमच्या दोघांचा ना असा छान असा फोटो क्लिक करतो, म्हणजे कसं आहे ना, पुढच्या वेळी काकाला AI करावं लागणार नाही. जीवाचं हे असं तुटकपणे बोलणं ऐकून काव्याच्या डोळ्यात पाणीच येतं. मग त्यावरती आता लगेचच मिथून हसतो आणि आय लाईक दिस असं म्हणून त्याचा नेहमीचा डायलॉग मारतो. तर पार्थसुद्धा आता गालातच हसतो, कारण त्याला माहीतच नसतं की जीवा कोणत्या इंटेन्शनने हे सगळं काही बोलतोय. तेव्हा काव्याला आता खूप राग आलेला असतो. तर जीवा सारखाच तिला फोर्स करतो, कम ऑन मिसेस काव्या पार्थ देशमुख. हे ऐकून काव्याच्या पायाखालची जमीन सरकते. ती जीवाकडे पाहतच राहते. तर जीवालाही थोडा धक्का बसतो, कारण मी काय हे बोलून गेलो कळतच नाही. तेव्हा जीवा म्हणतो, अहो काव्या ऐका ना, भरवा की तुमच्या नवऱ्याला केक, भरवा भरवा, असं म्हणून तो कॅमेरा ऑन करतो. त्यानंतर आता काव्या पार्थकडे पाहतच राहते. तर जीवाला हे पाहून अजूनच राग येतो आणि मग त्यानंतर तो फोन तसाच चालू ठेवतो आणि म्हणतो, अहो आवरा पटकन. त्यावेळी आता पार्थ म्हणतो, अहो कमॉन आवरा की पटकन. आणि त्या फोटोमध्ये जसं हसू आहे ना तुमचं, तसंच हसू जरा चेहऱ्यावर पण ठेवा. काव्या लगेचच आपली नजर चोरते आणि त्या केककडे पाहतच राहते. काव्या त्या फोटोकडे पाहतच म्हणते, फोटो AI केला आहे, परंतु संसार कसा AI करणार. मग सर्वांच्या चेहऱ्यावर आता थोडी नाराजीच दिसते. सर्वांना प्रश्न पडतो की आत्ता ही बाहेर आली आणि आता लगेच अशी का बोलत असेल. मग जीवाकडे पाहून ती आता म्हणते, प्रेम तरी कसं AI करणार. अहो पार्थ, तुम्हाला माहीत होतं ना हे सगळं.
तुम्हाला एकदाही मला विश्वासात घेऊन सांगावंसं वाटलं नाही का? जे काही आहे ते का नाही सांगितलं मला? असं म्हणून ती पार्थवरच ओरडते. अहो तुम्ही माझ्याबरोबर खोटेपणा केलात, तुम्ही का नाही सांगितलं मला? तुम्हाला माहीत होतं ना हे सगळं मला आवडणार नाही, तरीही तुम्ही हे सगळं सेलिब्रेशनची तयारी केली, तरीही हा तमाशा केलात. आता काव्याचं हे बोलणं ऐकून नंदिनीला शॉक बसतो, कारण पुन्हा झालं काव्याचं सुरू असं नंदिनीला वाटतं. तेव्हा वसूला मात्र खूप आनंद होतो, कारण काव्याकडून त्याच अपेक्षा आहेत हे तिला माहीत असतं. म्हणून मंजूकडे ती पाहते तर मंजूसुद्धा खिदीखिदी हसते. त्यानंतर काव्या रागातच म्हणते, अहो पार्थ, मी आत्ता कुठे तुमच्याबरोबर नीट बोलायला सुरुवात केली होती, पण नाही, माझं चुकलं, मी तुमच्याकडून खूप अपेक्षा ठेवल्या. हे ऐकून नंदिनीला धक्का बसतो, तर जीवा हा दुसरीकडे पाहत असतो आणि काव्याचं बोलणं ऐकत असतो, कारण त्याच्या डोळ्यातही पाणी असतं. तर काव्य आता विचारते, पार्थ, तुम्हाला जरासुद्धा वाटत नाहीये का मला न सांगून तुम्ही खूप मोठी चूक केली आहे? ही चूक कशी तुम्ही AI कराल? असा ती त्याला जाब विचारते. तर नंदिनी आता थोडा पुढाकार घेणार असते, कारण काव्याचं तोंड गप्प ठेवायला हवं असं तिला वाटत असतं. उगीचच पार्थला ती काही पण बोलत असते आणि त्यांचा अपमान करत असते, आणि हेच नंदिनीला नको असतं. तेव्हा मानिनी आणि विक्रम हे दोघेही एकमेकांकडे पाहतात. त्यानंतर नंदिनी रागातच विचारते, काय ग काव्या, हे काय बोलतीयस तू? तुला तुझं तरी कळतं का? मग आता वसू म्हणते, अगं ये काव्या, आजच्या दिवशी तरी नको ना रागवूस बाळा पार्थवर आमच्या. आणि हे पहा, तुमच्या नवरा बायकोंमध्ये जे काही भांडण असेल ना, ते तुम्ही खोलीत जाऊन भांडण करा, इथे आमच्यासमोर अजिबात नाही करायचं. आणि आता छान हस बरं बाळा, आणि पार्थला म्हणजे तुझ्या नवऱ्याला ना तू केक भरव. अगं सगळेजण केक खायचे थांबले आहेत, आता तुझ्या नवऱ्याने केक खाल्ला नाही तर आम्ही सगळे कसे खाणार सांग बरं? अगं चल काव्या, तुझ्या नवऱ्याला भरव ना बाळा केक, असं म्हणून ती उगीचच आता काव्याला उगीचच उचकवत असते. आणि त्यामुळे काव्याला खूपच राग येतो. ती डोक्याला हात लावते, कारण वसू सारखं सारखं तेच शब्द बोलून आता तिला हैराण करून टाकते. मग आता सारखीच वसू म्हणू लागते, अगं भरव भरव, चल भरव भरव आता माझ्या पार्थला केक. मग काव्याला खूपच राग येतो, ती भयंकर चिडते आणि वसूच्या तोंडात केक कोंबत म्हणते, केक खायचा आहे ना, मग खा केक, असं म्हणून ती तिच्या तोंडातच केक असा कोंबते. आणि हे पाहून आता सर्वांच्या पायाखालची जमीनच सरकते. तेव्हा वसू तोंडाला हात धरून तशीच उभी राहते आणि काव्याकडे खूपच आश्चर्याने पाहते. तर घरातील सर्वजण अगदी शॉक झालेले असतात काव्याचं हे वेडेपणा पाहून. मग पिहूसुद्धा आता कॅमेरा लगेचच खाली ठेवते. तर आता वसूचा तिथे जबरदस्त असा अपमान काव्याने केलेला असतो. मग नंदिनीला खूपच राग येतो. तेव्हा मंजू पुढे येते धावतच आणि म्हणते, दादा, डोकं फिरलंय या मुलीचं, हिला ना उपचारांची गरज आहे. तेव्हा काव्या तिच्यावर जोरात खेकसते आणि म्हणते, उपचारांची गरज मला नाही आहे, समजलं? तुम्हाला आहे ती गरज. आणि अशी डोकं फिरवणारी माणसं आजूबाजूला असल्यानंतर माझं डोकं तर फिरणारच ना. तेव्हा आता विक्रमला खूपच राग येतो आणि तो म्हणतो, इनफ इज इनफ. तेव्हा विक्रम आता चिडलेला असतो. काव्या त्याच्याकडे पाहते. मग आता तो म्हणतो की आत्ता रूममध्ये मी तुला काय समजावून आलो आणि तुला त्या गोष्टी समजल्यासुद्धा होत्या, तरीही तू अशी का वागतेस? तेव्हा काव्या म्हणते, तुम्ही ना खूप छान समजावून सांगता विक्रम काका. अहो मला सगळ्या गोष्टी पटतायत ना, परंतु तुम्ही जसं मला समजावून सांगितलं तसं या घरातल्यांना सुद्धा काही गोष्टी समजावून सांगा की. ते काय करतात त्यांच्याकडे बघा तरी एकदा. अहो ते उचकवतात मला, तुम्हाला कळत नाही का? तेव्हा मानिनी आता खूपच चिडते आणि विचारते, काय काय ग काव्या, आज काय तू लिमिट्स क्रॉस करायचं ठरवलंच आहे का? अगं कसं बोलतीयेस, कशी वागतीयेस, तुला तुझं तरी कळतं का? अगं वसुताई घरातल्या ना वडीलधारे आहेत. अगं कुठलीच गोष्ट शांतपणे हाताळता येत नाही का ग तुला काव्या? कोणाशी कसं वागावं, कसं बोलावं हे सुद्धा कळत नाही का? तेव्हा काव्य म्हणते, या घरातल्या बाकीच्यांनी त्यांना जसं हवंय तसं वागायचं, पण मी माझ्या मनासारखी वागले तर लगेचच तुमचा नियमभंग होतो का? असा जाब ती सर्वांनाच आणि मानिनीला खास करून विचारते. तेव्हा जीवालाही आता धक्काच बसतो. त्यानंतर मंजू आणि वसू या दोघीही काव्याकडेच पाहतात. तर मंजू मात्र आता गालातच हसते, कारण वसूने जो काही प्लॅन केलेला असतो तो फायनली सक्सेस झालेला असतो. तेव्हा नंदिनीचा पारा चढतो आणि ती विचारते, काय ग काव्या, काय वागतीयेस, काय बोलतीयेस, तुला तरी कळतं का?
अगं कशी वागतीयेस तू, आणि तुला शांत राहता येत नाही याचा त्रास तू इतरांना का देतीयेस? तेव्हा काव्या जोरातच ओरडते, प्रश्न शांत राहण्याचा नाही येत आई. मग नंदिनी म्हणते, प्रश्न तोच आहे. अगं शांत राहून ना अर्धे प्रश्न सुटतात. अगं आई बोलतायत ना ते बरोबर आहे. तर जीवाच्या डोळ्यात आता पाणी येतं, कारण काव्याला होणारा त्रास त्याला दिसत असतं, पण तो मुद्दामच उगीच काव्याला त्रास देत असतो. तर काव्य विचारते, काय ग ताई, कोण आई बोलतायत ते बरोबर आहे का? अगं तूही तेच म्हण आणि पार्थही तेच म्हणतात. आई बरोबर बोलतीये, आई बरोबर बोलतीये, फक्त आईच बरोबर बोलतीये. आणि आई असं म्हणाली, आई तसं म्हणाली, सतत आपलं तेच तेच. अगं तुमची मतं एवढी जुळतात तर तुम्हीच करायचं ना एकमेकांशी लग्न, असं काव्य आता खूपच रागात नंदिनीला म्हणते. ते पाहून आता घरातील सर्वांच्या पायाखालची जमीनच सरकते. मग आता काव्या म्हणते, मी तरी यातून सुटले असते. तेव्हा नंदिनी आता खूपच चिडते आणि काव्या असं म्हणून तिच्या कानाखाली मारणार असते. तेवढ्यातच पार्थ आता नंदिनीचा हात पकडतो आणि म्हणतो नाही. तेव्हा सर्वजण आश्चर्याने आता त्या तिघांकडे पाहू लागतात. तर काव्या हळूच पाहते तर पार्थने नंदिनीचा हात आता पकडलेला असतो. तर वसूला मात्र खूप हसू येत असतं, कारण तिचा प्लॅन सक्सेस झालेला असतो. परंतु आता तिच्या तोंडात केक कोंबल्यामुळे तिला काही व्यवस्थित हसताच येत नसतं. मग त्यावेळी आता वसू रडतच म्हणते, जाऊ दे ग नंदिनी, बरं झालं तू तिला नाही मारलंच ते. आणि कसं आहे ना, आजचा दिवस चांगला आहे ग. तिला व्यवस्थित बोलता सुद्धा येत नसतं, परंतु तरीही ती बोलतच असते. तेव्हा सर्वजण तिच्याकडे पाहतच राहतात. मग आता काव्याची बाजू घेत पुन्हा एकदा वसू नंदिनीला समजावते. तेव्हा नंदिनी म्हणते, नको आत्या, तुम्ही प्लीज काव्याची बाजू घेऊ नका. आपण समजून घेतो ना, त्यामुळे ती वाटेल तसं आता वागायला लागलीये. मग मानिनी म्हणते की मंजुताई प्लीज तुम्ही वसू आत्याला आतमध्ये घेऊन जा बरं. इकडे वसू आणि त्याचबरोबर मंजू या दोघीही रूममध्ये येतात. तेथे आल्यानंतर टिश्यू पेपर घेत लगेचच ती तिच्या तोंडावरचा केक व्यवस्थित स्वच्छ करते आणि आरशात पाहते आणि हसतच वसूकडे पाहते. तेव्हा मंजू म्हणते, ताई, त्या 1.5 दमडीच्या मुलीने तुझ्या तोंडामध्ये अक्षरशः केक कोंबला, तरीही तू हसतीये. तिचा राग नाही येत का ग तुला? मग तरीही वसू मोठ्यानेच हसते. अगं ताई, तू एवढ्या शांतपणे कसं रिॲक्ट करू शकते? आपली जर रम्या असती ना, तिने काव्याच्या सणासण कानाखाली मारल्या असत्या आणि गालसुद्धा सुजवले असते. तेव्हा वसू म्हणते, अजिबात नाही. अगं रम्याने असं काहीही केलं नसतं मंजू, आणि म्हणूनच मी काही सुद्धा अगदी आकडतांडव केला नाही, कारण रम्याचं आणि माझं ठरलंच होतं. दरवेळेला आम्ही डिवचतो आणि नजरेत येतो सगळ्यांच्या, त्यामुळे आज तसं काहीही करायचं नाही, फक्त आपला पॅटर्न बदलायचा. म्हणून तर सगळं करून सुद्धा मी नामानिराळी आहे आणि सगळं काही हसल्यावारी नेतीये. तेव्हा मंजू हसते आणि विचारते, काय म्हणजे हा प्लॅन होता का? अगदी मस्त हा ताई, मस्त. आता दोघी बहिणींमध्ये अगदी सॉलिड फूट पडणार आहे, असं म्हणून ती आता वसूला सांगते. मग आता ती म्हणते, तुझा आणि रम्याचा प्लॅन वर्क झाला बघ बरं. तेव्हा कुठे पूर्ण अजून वर्क झालाय असं वसू विचारते. अगं जेव्हा नंदिनीने काव्याला मारण्यासाठी हात उगारला तेव्हा पार्थ आला ना मध्ये, आणि त्याने लगेचच नंदिनीचा हात धरला, त्यामुळे सगळं विस्कटलं. अगं जर तसं घडलं नसतं ना, म्हणजे नंदिनीने काव्याच्या कानाखाली मारली असती ना, तर नंदिनीने माझ्या रम्याच्या कानाखाली मारली, त्याचा वचपा निघाला असता. मग मंजू म्हणते, ते जाऊ दे दाई, पण त्या काव्याला ना तू असं सहज सोडू नको हा. तेव्हा ती म्हणते, नाहीच सोडणार. आता तू बघतच राहा मंजू, आपण खाली गेलो ना तर ती काव्या कशी माफी मागते ती माझी. तेव्हा मंजू विचारते, काय काव्या आणि माफी? अगं मघाशी अवतार तू बघितला ना तिचा, आणि ती तुला सॉरी म्हणणार? तेव्हा वसू रागातच म्हणते, ती काय तिच्या 7 पिढ्या सुद्धा मला सॉरी म्हणतील मंजू. इकडे आता नंदिनी ही रागातच म्हणत असते, काय समजतेस काय तू स्वतःला? तेव्हा काव्या गप्प बसते. आता हाच आवाज वसूच्या कानावर पडतो. ती म्हणते, ऐक बघ आता नंदिनीचा पारा किती चढलाय. आता हे भांडण मी फक्त एन्जॉय करणार, कारण काहीही झालं ना, ती नंदिनी काव्याला माझी माफी मागायला सांगणारच. आपला प्लॅन वर्क झालाय मंजू, आता इथून सुरू होईल एक नवीन पर्व, नंदिनी वर्सेस काव्या, असं वसू म्हणते. इकडे नंदिनी काव्याला आता विचारते, काय ग तुझे सततचे असे मूड स्विंग्स, त्याचबरोबर तुझे असे सततचं चिडणं, हे सगळ्यांनी सहन किती वेळ करत राहायचं? अगं एवढी उद्धट आणि एवढी कटकटी नव्हती माझी बहीण. तेव्हा आता सर्वांना वाटत असतं की नंदिनीने बोलू नये, म्हणूनच मिथून म्हणतो, नंदिनी अगं जाऊ दे ना प्लीज. तेव्हा ती म्हणते, नाही काका, अहो मनाला
येईल तशी वागायला लागली आहे ही मुलगी. ना तिला मोठ्यांचा आदर राहिलाय ना कुणाचा धाक. कारण सतत कटकट करत राहायची. कुणी जर प्रेमाने बोलवायला आलं तर त्याच्यावरही तोंड टाकायचं, असं नंदिनी रागातच म्हणते. तेव्हा जीवा तर एकदमच शांत होतो, कारण त्याला माहीत असतं काव्य चिडली आहे ना ती फक्त माझ्यामुळेच. त्यानंतर नंदिनी म्हणते, जरा कोणी 2 शब्द चांगलं बोललं तर उगीचच त्यांना उद्धट बोलायचं कसलाही धरबंद राहिला नाही आहे या मुलीला. आणि काय म्हणालीस ग तू? माझं आणि पार्थचं लग्न व्हायला हवं होतं. अगं तुला काहीच वाटत नाही का असं बोलताना? आणि 1 महिन्यापूर्वी तू जर काही बोलली असतीस ना तर मी सोडूनही दिलं असतं. अगं पण आत्ताची सिच्युएशन वेगळी आहे, तुझं माहीत नाही, परंतु या 1 महिन्यामध्ये मी आणि पार्थ मनाने खूप पुढे आलो आहोत आणि आता मी माझ्या आयुष्यामध्ये जीवा व्यतिरिक्त कुणाचाही विचार करू शकत नाही. हे ऐकून आता काव्याला धक्का बसतो, तर जीवा आता नंदिनीकडे पाहतच राहतो. त्यानंतर नंदिनी म्हणते की तुला माहिती आहे का, पार्थ फक्त आणि फक्त तुझा विचार करतात. अगं तुझ्याशिवाय दुसऱ्या कुणाचीही आस नाहीये त्यांना. आणि किती सहज, किती कॅज्युअली म्हणालीस तू, आम्ही दोघांनी लग्न करायला हवं होतं म्हणून. इतकं सोपं वाटतं का गं तुला हे सगळं? अगं बरोबर 1 महिन्यापूर्वीच मी तुला समजवलं होतं की मंगळसूत्राची काय किंमत असते ते, आणि लग्न निभवायला किती हिंमत लागते ते. पण तुझं म्हणजे वेगळंच आहे, अगदी पालथ्या घड्यावर पाणीच म्हणायचं. मग त्यानंतर आता नंदिनी ही काव्याला जीवाचं उदाहरण देत म्हणते, जरा त्यांच्याकडे बघ ना. अगं त्यांनाही राग येत होता, त्यांनाही या लग्नाचा खूप त्रास होत होता, पण तरीही सुद्धा त्यांनी समजून घेतलं, मान्य केलंय त्यांनी आमच्या दोघांचं लग्न, आणि निदान तसे प्रयत्न तरी ते करतायत. तेव्हा जीवालाच आता वाईट वाटतं, कारण नंदिनी ही खूप संतापलेली असते आणि काव्याची चांगली शाळा घेत असते. तेव्हा काव्या जीवाकडे पाहतच राहते, कारण तिलाही विश्वास नसतो की जीवा असं काहीतरी करेल, लगेच माझ्या आयुष्यातून मूव ऑन होईल. परंतु आता जीवाच म्हणतो, नंदिनी अगं शांत हो, जरा शांततेत घे. मग आता नंदिनी म्हणते, नाही हा जीवा, अजिबात नाही. अहो मला माहीत आहे की तुमचा आणि काव्याचा स्वभाव एकदमच सारखा आहे, पण निदान तुम्हाला जाणीव तरी आहे की कोणीतरी तुमच्यासाठी एवढे एफर्ट्स घेतंय त्याची. तेव्हा काव्या जरा रागातच जीवाकडे पाहते, तर जीवासुद्धा अगदी भावूक होऊन काव्याकडे पाहत असतो. मग आता जीवा लगेचच आपली नजर चोरतो. मग त्यानंतर नंदिनी सांगू लागते, तुला माहिती आहे का, जीवाचं आणि माझं एकदा भांडण झालं होतं. मी त्यांच्यावर खूप नाराज होते, पण फक्त माझा मूड ठीक करण्यासाठी त्यांनी खोलीतला सगळा पसारा आवरला. कपड्यांच्या घड्यांनी गादीवर सॉरी असं लिहून सुद्धा ठेवलं होतं. मग हे ऐकून जीवाला जाता धक्का बसतो, कारण काव्यासमोर ही काय बकबक करतीये, कारण काव्य आता त्याच्यावर चिडणार हे बरोबर जीवाला माहीत असतं. त्यानंतर नंदिनी पुढचा किस्सा सांगू लागते की मी जेव्हा अंडा भुर्जी करणार होते ना, तेव्हा त्या अंड्यांवर सुद्धा त्यांनी सॉरी लिहून ठेवलं होतं, आणि पाण्याच्या बाटलीवर सुद्धा. हे ऐकून आता काव्या रागातच जीवाकडे पाहते. मग आता नंदिनी म्हणते, त्यांनी का केलं होतं असं सांग ना, कारण त्यांना ना कदर आहे माणसांची, कारण चूक झाली ना तरीही सॉरी म्हणायला त्यांना कमीपणा वाटत नाही, आणि म्हणूनच जीवाबरोबर नातं निभवताना जरा आनंद होतो. मग त्यानंतर काव्याला खूपच राग आलेला असतो, ती जीवाकडे खूप रागात पाहते. पण आता हे सगळं काही तिला समजल्यामुळे जीवा एकदमच गप्प राहतो आणि आपली नजर चोरतो. घरातील सर्वजण सुद्धा आता फक्त एकमेकांकडे पाहत असतात. त्यानंतर आता काव्या म्हणते, काय ग ताई, तुला एवढं समजतं ना, एवढं सगळं समजतं ना तुला, मग तुझी आणि माझी स्टोरी अशी सेम कशी असू शकते, वेगवेगळी असूच शकते ना ती. अगं तुझ्या नवऱ्याने मान्य केलंय त्यांचं ते नातं, कारण तुला ते त्यांच्या बाईकवरनं सोडतात सुद्धा, आणि तुला गजरे सुद्धा देतात, आणि तुला घास सुद्धा भरवतात. अगदी मस्त चाललंय तुमचं सगळं काही, असं म्हणून ती जीवाला टोमण्यावर टोमणे मारत असते. तर जीवाच्या डोळ्यात आता पाणी येतं, आणि तो आता काव्याकडे पाहत सुद्धा नाही. तर आता काव्या ही कंपेअर करते हे नंदिनीला समजतं, आणि म्हणूनच नंदिनी काव्याकडे पाहतच राहते. मग काव्या रागातच म्हणते, तुमच्यामध्ये जे काही चाललंय ना ते चालू द्या की, असं म्हणून ती हात जोडते. तेव्हा नंदिनी आता काव्याला समजावू लागते की तुमचंही
अगदी मस्त चालू राहिलं असतं काव्या, कारण हे सगळं पार्थ करतात ना तुझ्यासाठी, पण फरक इतकाच आहे की तू त्यांना ना अजिबातच रिस्पॉन्स देत नाही. आता नंदिनीचं हे बोलणं ऐकून जीवा हा पार्थकडे नंदिनीकडे पाहतच राहतो. त्यावेळी काव्या मात्र आपली चिडलेलीच असते. तर विक्रम आणि मानिनी हे दोघेही डोक्यालाच हात लावतात, कारण त्या दोघांना हा झालेला गोंधळ काही पटलेलाच नसतो. त्यानंतर नंदिनी विचारते, काय ग, कदर आहे का तुला पार्थची? अगं 1 महिना सुद्धा झालाय तुमच्या लग्नाला, तरीही सुद्धा तुझा ॲटिट्यूड आणि तुझा हट्टीपणा काही कमी होताना दिसत नाहीये. अगं या घरामध्ये एवढी प्रेम करणारी माणसं आहेत तुझ्या अवतीभोवती, पार्थ एवढं आपुलकीने वागतात तुझ्याशी, तरीही तू तुझा हे का सोडतच नाही? अगं एवढं काय आहे, एवढा कसला त्रास होतोय तुला, सांग ना. तेव्हा हे ऐकून आता जीवालाच धक्का बसतो, कारण तो आता टेन्शनमध्ये येतो की काव्य आता रागाच्या भरात काही बडबडली तर खूप मोठा प्रॉब्लेम होऊ शकतो, आणि म्हणूनच तो काव्याकडे पाहतो. तर आता पार्थला सुद्धा जाणून घ्यायचं असतं की काव्याला नक्की होतोय त्रास कसला. तेव्हा तो सुद्धा काव्याकडे पाहत असतो की काव्य काहीतरी बोलेल, नक्की कसला त्रास होतोय हे तरी सांगेल, त्यावरचं सोल्युशन काढायला. त्यानंतर नंदिनी विचारते, पार्थ जोडीदार म्हणून तुला मान्य नाही आहेत म्हणून त्यांचं घर तुला काही जेल वाटतं का गं? त्यांच्या घरातली माणसं तुला नकोशी वाटतात का? मग आता नंदिनी अगदी बोटाचा इशारा करून तिला म्हणते, एक लक्षात ठेवायचं काव्या, मी मोठी बहीण आहे तुझी, आणि जर तू असंच वागणार असशील तर माझं ताई पण मला दाखवून द्यावंच लागेल. हे ऐकून आता सर्वांनाच धक्का बसतो. तर काव्यासुद्धा अगदी रागातच नंदिनीकडे पाहते. त्यानंतर आता काव्या ही रागातच विचारते, काय करणार आहेस तू? मग नंदिनी म्हणते, दाखवेल ना मी तुला, वेळ आल्यावर नक्कीच दाखवेल मी काय काय करू शकते आणि काय काय नाही. मग आता या दोघींचीच भांडणं सुरू होतात. ते पाहून आता जीवा आणि पार्थ दोघेही जरा टेन्शनमध्येच येतात. तेव्हा मानिनी आणि विक्रम हे दोघेही गप्प राहत आपले काव्य नंदिनीचा तमाशा पाहत असतात. नंदिनीच्या ह्या बोलण्यामुळे काव्याला खूपच दुःख झालेलं असतं, त्यामुळे ती आता नंदिनीकडे अजूनच रागात पाहू लागते. तर नंदिनी सुद्धा तिच्यावर तेवढीच नजर रोखून पाहत असते. आता मित्रांनो, पुढील भागामध्ये नंदिनी म्हणते की पार्थ बरोबर तू ज्या पद्धतीने बोलतेस, ज्या पद्धतीने वागतेस, ते इथे कुणालाही आवडलेलं नाहीये. मग काव्या रागातच म्हणते, कोणालाही काहीही आवडण्याची गरज नाहीये ताई, समजलं? आणि पार्थ माझा नवरा आहे, हा नवरा बायकोचा प्रश्न आहे, आम्ही आमचं बघून घेऊ. तेव्हा पार्थ आता तिच्याकडे पाहतच राहतो आणि गालात हसतो. तर जीवाला आता शॉक बसतो, कारण आता जीवाने ज्या प्रकारे काव्याला टोमणा मारलेला असतो, त्याच प्रकारे काव्याने सुद्धा आता जीवासमोरच पार्थला नवऱ्याचा हक्क आणि मान सुद्धा दिलेला असतो. तेव्हा नंदिनी पण गालात हसते. त्यानंतर आता जीवा नंदिनी रूममध्ये असतात. तेव्हा नंदिनी आता इमोशनल होत जीवाला म्हणते की आनंद निवासमध्ये मी खूप जोडपी पाहिली आहेत, खूप प्रॉब्लेम असतात लोकांच्या आयुष्यात, पण आपल्या बाबतीत तर तसं काही नाही आहे ना. आपल्यामध्ये फक्त एकच प्रॉब्लेम आहे, नवरा बायकोमध्ये संवाद नाही आहेत. अहो, नवरा बायकोमध्ये प्रेम कमी असेल ना तरीही चालेल, पण संवाद हा असायलाच हवा, अशी ती खंत व्यक्त करून दाखवते. अशाच मालिकेंचे पुढील भाग पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा.